वेलकम टू ऑल. गुड मॉर्निंग. बघा आपण आयसी इंजिन हा टॉपिक चालू केला होता. सो व्हॉट इज आयसी इंजिन? इंटरनल कंबशन इंजिन. सो टॉपिक शिकत असताना आपण या टॉपिक मध्ये आतापर्यंत काय काय बघितलं होतं बघा. सुरुवातीच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की इंजिन म्हणजे काय, इंजिनची व्याख्या त्या ठिकाणी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, हीट इंजिनची व्याख्या बघितली, इंजिन बघितलं, हीट इंजिन बघितलं. त्याच लेक्चर आपण काय बघितलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ द इंजिन, इंजिनचं वर्गीकरण कोणकोणत्या प्रकारात होतं ते आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं होतं बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द आयसी इंजिन. इंजिनचे बेसिक कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत ते आपण इन डिटेल मध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं. ते कॉम्पोनंट्स ऍक्च्युअली कसं दिसतात इंजिन मध्ये ते पण बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ बघितलं होतं, अॅनिमेशन व्हिडिओ, की इंजिनचे कॉम्पोनंट कसे त्या ठिकाणी असेंबल केले असतात, फिट केलेले असतात. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. सो परत एकदा आपण रिवाइज करतोय की इंजिनचे बेसिक कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी कोणकोणते होते. सो इंजिन तीन भागामध्ये आपण डिवाइड केलं होतं. सो सगळ्यात वरचा भाग कोणता आहे तो सिलेंडर हेड, टॉप पार्ट. वरचा भाग आहे तो सिलेंडर हेड, टॉप पार्ट. मधला भाग मिडल पार्ट आणि खालचा भाग बॉटम पार्ट. सो तीन भागामध्ये आपण डिवाइड करत होता, टॉप पार्ट, मिडल पार्ट आणि बॉटम पार्ट. सो याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स बघितले होते. ते कॉम्पोनंट्स कोणकोणते होते? इनलेट मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, सिलेंडर, पिस्टन, स्पार्क प्लग, क्रॅन्कशाफ्ट, सिलेंड्रिकल ब्लॉक, गजन पिन, क्रॅंक केस, सम, कनेक्टिंग रॉड. सो दीज आर द कॉम्पोनंट्स. हे कॉम्पोनंट्स आपण त्या ठिकाणी डिटेल मध्ये बघितलं. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे की महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी कोणकोणत्या आहेत, महत्त्वाच्या टर्म्स, नॉमेनक्लेचर ऑफ द आयसी इंजिन याच्यामध्ये काय. सो हे नॉमेनक्लेचर म्हणजे काय की आपल्याला माहित पाहिजे की सिलेंडर एरिया, सिलेंडर बोर म्हणजे काय, पिस्टन एरिया म्हणजे काय, टीडीसी म्हणजे काय, बीडीसी म्हणजे काय, महत्त्वाचं स्ट्रोक म्हणजे काय, कॉम्प्रेशन रेशो काय असतो, क्यूबिक कॅपॅसिटी काय असते, टोटल व्हॉल्यूम सिलेंडरचा काय असतो, स्वेप्ट व्हॉल्यूम काय, क्लिअरन्स व्हॉल्यूम काय, या सगळ्या गोष्टींचा डिटेल मध्ये आपण स्टडी करणार आहे. सो याच्या पार्टला आपण नाव दिले नॉमेनक्लेचर ऑफ द आयसी इंजिन. द टर्म्स which are used into the IC engine, that is called as the terms of the IC engine or the nomenclature of the IC engine. जर तुम्ही या ठिकाणी बघितली या डायग्राम मध्ये तुम्हाला बऱ्याचपैकी या ठिकाणी टर्म दिसून येतात बघा. या हे स्ट्रक्चर सगळं आपण बघितलं होतं. हा बाहेरचा पार्ट आहे, तो पार्ट कोणता आहे, हा बाहेरचा पार्ट सिलेंडर. याच्या आतमध्ये जो मूवमेंट होतोय तो पार्ट कोणता आहे, पिस्टन. हा पार्ट कोणता आहे, कनेक्टिंग रॉड. हा कनेक्टिंग रॉड पिस्टनला कनेक्ट केलाय का पिनला नाव काय येतोय, गजन. सो हे बेसिक स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. बघा या टर्म मध्ये आपण, या पार्ट मध्ये आपण काय करणार आहे, नॉमेनक्लेचर ऑफ द आयसी इंजिन, बेसिक टर्म्स कोणकोणत्या त्या ठिकाणी यूज केलेले असतात ते आपण त्या ठिकाणी बघणार. जर तुम्ही जर सिलेंडर बघितला, हा सिलेंडर बाहेरच्या बाजूचा सिलेंडर बघितला, इकडे बघा हा बाहेरच्या बाजूचा पार्ट आहे, याला आपण म्हणतोय सिलेंडर. आणि या सिलेंडर मध्ये जर तुम्ही जर बघायला गेलं, हा सिलेंडरचा जो या ठिकाणी तुम्हाला जो डायमीटर दिसतोय, हा इथून इथपर्यंत जो सिलेंडरचा जो डायमीटर आहे, सिलेंडरचा व्यास जो आहे जो मोजला गेला, यालाच आपण म्हणतोय सिलेंडर बोर. सो टर्मिनॉलॉजी नंबर 1 सिलेंडर बोर, याला आपण म्हणतोय सिलेंडर बोर. सिलेंडर बोर ही प्रत्येक वेळी स्मॉल डी या अक्षराने त्या ठिकाणी दाखवली जाते. बघा टर्मिनॉलॉजी नंबर 1 सिलेंडर बोर म्हणजे काय, सिलेंडरचा जो डायमीटर जो आहे, इंटरनल डायमीटर जो आहे, तो जो आपण मेजर केलेला आहे त्या डायमीटरलाच आपण काय म्हणतोय, सिलेंडर बोर. दुसरी टर्मिनॉलॉजी त्या ठिकाणी आपण बघतोय पिस्टन एरिया. सो व्हॉट इज द पिस्टन एरिया? सो इनसाइड द सिलेंडर वन मोर मूव्हिंग डिव्हाइस इज देयर. सिलेंडरच्या आतमध्ये कोण आहे, आतमध्ये मूव्हमेंट करणारा पिस्टन. तो पिस्टन किती एरिया त्या ठिकाणी व्यापतो, किती एरियामध्ये त्या ठिकाणी तो फिरतो, त्या एरियाला आपण त्या ठिकाणी म्हणतोय पिस्टन एरिया. दुसरी टर्मिनॉलॉजी आपण त्या ठिकाणी बघतोय पिस्टन एरिया. सो पिस्टन ज्या एरियामध्ये मूव्हमेंट करतोय त्या एरियाला आपण म्हणतोय पिस्टन एरिया, विच इज इंडिकेटेड बाय कॅपिटल ए. तो कशाने दाखवलं जातं त्या ठिकाणी, कॅपिटल ए मध्ये. बघा हे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं सिलेंडर, आणि सिलेंडरच्या आतमध्ये पिस्टन त्या ठिकाणी मूव्हमेंट करतोय, पिस्टन आतमध्ये फिरतोय. बघा या पिस्टन मूव्हमेंट करण्यावरून हा पिस्टन इंजिन बंद झाल्यानंतर कुठे थांबतोय, कोणत्या पोझिशनला थांबतोय, याच्यावरून त्या इंजिन तो जो पार्ट आहे तो तीन भागामध्ये डिवाइड केला गेला. एक आहे तो डेड सेंटर, दुसरा आहे तो टीडीसी आणि तिसरा आहे तो बीडीसी. आता बघा टीडीसी म्हणजे काय, बीडीसी म्हणजे काय आणि डेड सेंटर म्हणजे काय. बघा हा जो पिस्टन आहे, हा जो पिस्टन आहे, हा पिस्टन वरती खालती मूव्हमेंट होतोय, वरती खालती याची मूव्हमेंट होतोय. इफ द पिस्टन स्टॉप, हा जो पिस्टन वरच्या भागामध्ये जर थांबला, हा पिस्टन जर टॉपला या ठिकाणी जर थांबला, हा टॉपच्या पोझिशनला जर त्या ठिकाणी थांबला, तर त्याला आपण म्हणतोय टॉप डेड सेंटर, टीडीसी, टॉप डेड सेंटर.
हाच पिस्टन जर बॉटम भागाला थांबला, हा खालच्या भागाला जर या ठिकाणी जर थांबला तर त्याला आपण म्हणतोय बीडीसी. आणि हा जर पिस्टन जर मध्येच कुठे जर या ठिकाणी थांबला तर त्याला आपण म्हणतोय डेड सेंटर. त्यालाच आपण काय म्हणतोय डेड सेंटर. बघा हा पिस्टन वरती खालती मुवमेंट करतो, तो इंजिन बंद केल्यानंतर कुठेतरी थांबेल आणि तो थांबण्याच्या ज्या पोझिशनला आहे किंवा मुवमेंट मध्ये तो वरती खालती मुवमेंट करतोय, वरती जाण्याच्या मुवमेंटला खालती जाण्याच्या मुवमेंटला त्या ठिकाणी नावं दिली गेली, त्याला म्हणतो आपण टॉप डेड सेंटर अँड बॉटम डेड सेंटर. महत्वाची टर्मिनॉलॉजी बघा, व्हॉट इज मीन बाय स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे काय बघा. बघा हा बाहेरचा हा जो पार्ट आहे तो सिलेंडरचा टॉप पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तो सिलेंडरचा बॉटम पार्ट आहे आणि पिस्टन या ठिकाणी आतमध्ये मुवमेंट करतोय, वरती खालती पिस्टन या ठिकाणी मुवमेंट करतोय टॉप पासून बॉटम पर्यंत. पिस्टन विल मूव्ह फ्रॉम द टॉप डेड सेंटर टू द बॉटम डेड सेंटर और बॉटम डेड सेंटर टू द टॉप डेड सेंटर. व्हॉट एव्हर डिस्टन्स कव्हर्ड बाय द पिस्टन, या पिस्टनने जे काही डिस्टन्स कव्हर केले याच डिस्टन्सला आपण त्या ठिकाणी म्हणतोय स्ट्रोक. आणि हा स्ट्रोक दाखवतात कॅपिटल एल. हा स्ट्रोक दाखवतात कॅपिटल द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पिस्टन इन अ वन path that is called as a stroke which is indicated by the capital L. महत्वाचे टर्मिनॉलॉजी आहे स्ट्रोक. आणि या स्ट्रोक वरून इंजिनचं दोन प्रकार जाहीर करतात. एक आहे तो आपला 4 स्ट्रोक इंजिन आणि दुसरा आहे तो 2 स्ट्रोक इंजिन. सो व्हॉट इज द 4 स्ट्रोक म्हणजे 4 स्ट्रोक मध्ये काय होईल, हे स्ट्रोक किती असतील 4 आणि 2 स्ट्रोक मध्ये स्ट्रोक किती असतील 2. हे डिटेल मध्ये आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी बघणार आहे. बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, आपण बघितलं सिलेंडर बोर्ड म्हणजे काय, पिस्टन एरिया म्हणजे काय, डेड सेंटर म्हणजे काय, टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटर आणि नेक्स्ट टर्मिनॉलॉजी त्या ठिकाणी आपण बघितली आता त्या ठिकाणी स्ट्रोक. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी काय, याच्यामध्ये बघा या एक दुसरी नॉमेनक्लेचरची फिगर आहे. याच्यामध्ये जो काय एरिया या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हा जो काही एरिया तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा एरिया तुम्हाला जो दिसतोय बोर. सिलेंडर म्हणजे सिलेंडरचा आतमध्ये जो मेजर केला जो डायमीटर आहे, सिलेंडरच्या आतमध्ये मेजर केलेला डायमीटर तो कोणता आहे, बोर. त्याला काय करायचं